आपण बघितलं असाल की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री हे स्वतःहून राहिले नाहीत, तर सगळ्या लोकांनी त्यांना त्यावेळी महाविकास आघाडीच्या लोकांनी आग्रह केला होता आणि भारतीय जनता पार्टीने जो मातोश्रीमध्ये शब्द दिला होता तो शब्द फिरवला, म्हणून उद्धव बाळासाहेब त्यावेळी मुख्यमंत्री झाले. तो शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी उद्धवजींची तेव्हा पण इच्छा होती. आज आपण बघितलं असाल की त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पण उद्धवजी स्वतःहून विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली असती, त्याला सगळ्यांचा पाठिंबा होता. परंतु उद्धवजींनी नेहमीच पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं ठरवलं होतं आणि म्हणूनच आज अनेक लोक मोठ्या-मोठ्या पदापर्यंत पोहोचले. खरं तर नितेश राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे. आपण काँग्रेसमधनं जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं तेव्हा काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं, पहिल्यांदा आमदार केलं आणि त्यानंतर त्या काँग्रेसला सोडून तुम्ही स्वतःचा पक्ष विसर्जित करून तुम्ही भाजपच्या पदराखाली गेलात आणि भाजप आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप ज्या पद्धतीने निवडणूक जिंकतोय, त्यामुळे तुम्ही भाजपच्या नावावर निवडणूक जिंकले तर मोठं नाही आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यावर असणारे कार्यकर्ते आजही एका शक्तीविरुद्ध लढतायत आणि ते कुठेही लाचारी करत नाहीत. तर लाचारी करायची असेल तर उद्धवजींना अनेक पदं मिळाली असती आणि आज पण आपण बघितलं असाल की जो तुम्ही मोर्चा काढताय, जे काय सरकारच्या विरोधात आपल्या सरकारच्या विरोधात ज्या करतायत, कारण तुम्ही कुठेतरी कमी पडलाय आणि त्यामुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे करताय. परंतु आता मात्र तुमच्या राजकारणामध्ये मात्र यापुढच्या काळामध्ये तुमच्या राजकारणामध्ये ट्विस्ट येईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला किंमत नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे वारंवार तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलताय. नारायण राणेंना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केल्यानंतर पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सत्ता गेली आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री बसलेले आहेत. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते, पण तरी पण सत्ता आली नाही. त्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः आपण बघितलं असेल की त्यानंतर सुद्धा आमची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये स्वतः कुठलं पद घेतलं नव्हतं. दुसऱ्या वेळी सत्ता आली तेव्हा सुद्धा ते कुठले सदस्य नव्हते, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचं नाव सगळ्यांमध्ये सुचवलं म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिला. त्याचबरोबर सदस्याचा पण राजीनामा ते त्यावेळी देणार होते. परंतु वरिष्ठांनी त्यांनी थांबवलं आणि त्यांच्या शब्दाला मान म्हणून तो त्या ठिकाणी दिला नव्हता आणि आज पण उद्धवजींनी स्वतः म्हटले असेल तर स्वतः पण झाले असते सदस्य. काही लोक आपण बघितलं की 50-50 वर्ष सदस्य म्हणून काम करतायत, परंतु उद्धवजींनी तसं केलं नाही. सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिली.